केरळमध्ये आमची शेनवडी वाडी आहे, तिथून आलो आम्ही. हा जो वाडा जिकडे आपल्या महाराजांना पकडलं गेलं, आतमध्ये असं गुरु सगळं पडले. आणि ह्या मूर्त्या बघा, ह्या मूर्त्या त्या लोकांनी केल्यात. ही बाई सेकंडवाली पालखी ना वाटते ही ना, तेव्हा फक्त महाराज वाचले असते ना, आज अख्ख्या भारताचा ना काय पलट झाला असता. इथलं तर इथं तर कळसच तोडलं डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे सरदेसाई वाडा बघायला. तोच वाडा जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं, तिकडे पकडलं गेलं. तोच वाडा जो आहे संगमेश्वरला, तिकडे आज आपण चाललो आहे. आता मी निघालो ॲक्च्युली खेडवरून, आमच्या गावावरून. इथून तर जवळ आहे, 1.5 तास, 78 किलोमीटर्स आहे फक्त. आणि आम्ही आता जो रस्त्यावर चाललो, हा आतला रस्ता एकदम मोकळा आहे, तर एवढं काय म्हणजे हायवे नाही. हा डायरेक्ट आम्हाला शॉर्टकट आहे, जो आम्हाला लोट्यामध्ये बाहेर काढतो. आणि तिथून मग सरळ हायवेने जाणार आम्ही संगमेश्वरपर्यंत. पण रस्ता बघा खूपच छोटा आहे, नॅरो आहे एकदम. समोरून जर बस बी चालू आहे ना, तर लोचाला पाडा होऊ शकतो असावाला रोड आहे इथे. बोलतात ना, तेव्हा जर छत्रपती संभाजी महाराजांना आपलं पकडलं नसतं ना, तर आज आपल्या महाराष्ट्राचा काय, आज आपल्या भारताचा इतिहासच वेगळा असता, पूर्ण काय पालट असता. पण काय आपले स्थितीवर होते, त्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या. आम्ही आता पोचले लोट्याच्या इथे. पूर्ण MIDC चालू होते. थोडासा प्रॉब्लेम आहे इथल्या लोकांना, पण ठीक आहे, ते लोक मॅनेज करत असतील. आता ह्याचा काय एक फायदा पण आहे की बाबा गावातल्या मुलांना रोजगार भेटतोय, नोकरी भेटते, 2 पैसे कमवत आहेत, तर ते पण एक चांगलं. फक्त केमिकलचं फक्त जरा काहीतरी ह्याच्यावर एक तोडगा काढला पाहिजे, तेवढं सायन्स पुढे गेलं. काहीतरी काढा की जे हवेत न जाता आतल्यात काहीतरी डिस्पोजल झालं पाहिजे. तर मित्रांनो, प्रॉपर आता आपण मुंबई गोवा आपल्या हायवेला लागलेलो आहोत. ह्याच हायवेने आपल्याला उद्या मुंबईला पण जायचं आहे. आणि ब्लॉग थोडे लेट येतील, माफ करा, कारण मी आता मुंबईला जाईन, त्यानंतर मग एडिट करेन, त्यानंतर मग मी अपलोड करेन. तर त्यासाठी थोडंसं माफ करा यार तुमच्या भावाला, पण एवढं नाही करायचं, तुम्ही काय करणार. आणि हे बघा समोर असं चाललं आहे, त्याच्या पाठी अभि आणि त्याच्या पाठी मी. अजून इथून 50 किलोमीटर भाई एवढा झाला. 50 मिनटं आपल्याला जायचं आणि 45 किलोमीटर्स काहीतरी समथिंग आहे. ऊन खूप आहे यार मित्रांनो, छान लागते खूप. आणि आता जस्ट तिथून क्रॉस केलं आणि तिकडे थोडीशी ट्रॅफिक होती. मार्केट एरिया आहे ना, तो मार्केट एरिया सर्व ट्रॅफिक थोडीशी असणार. थोडासा ऑफरोड लागला आहे भाई. आणि आता इथून 8 किलोमीटर बाकी आहे. 70 किलोमीटर आतापर्यंत आम्ही आलो आहे. आणि 1 साईड ऑफरोड, 1 साईड खराब रस्ता फायनली चालू झालेले. 5 किलोमीटर, फक्त 5 किलोमीटर आहे. आणि मग इथं वरती आपला कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. आणि बघा बघा रस्ते बघा, अगं भाई हायवे संपली, मजा संपली मित्रांनो हायवेची वाट. आता जो आपला जुना रस्ता होता तसावाला रस्ता चालू होईल झाला. येस, हायवे वस्तू इथपर्यंत वाटतं काय. आता हा आपला जो जुना रस्ता, जुन्या आठवणी, जुन्या गोष्टी, जुना रस्ता, त्या गोष्टी किती झालेल्या नाही रे. नाही मित्रांनो, नाही असं कसं करतील. आहे ब्रिज इथे, ते का मित्रांनो ट्रेन झाले इथून आता डायरेक्ट रत्नागिरी थांबेल बहुतेक. पण संगमेश्वरला एंट्री केली आहे की नाही केली का समजतच नाही मला, कारण अजून एक पण पाठी मला संगमेश्वरची दिसली नाही. ही कोणती नाइंसाफी आहे त्यांच्यावर का समजत नाही मला, एक तरी पाठी दिसावी. आता आपण आलेलो आहोत संगमेश्वरला. आणि इथं आम्ही जरा शोधत होतो का मॅप जरा चुकीचा दाखवत होता. छत्रपती संभाजी महाराज पुतळा सरळ आहे, शृंगारपूर 15 किलोमीटर, भैरीभवानी शृंगारपूर, कसबा. अच्छा कसबा बरोबर आतमध्ये असेल, तर कसब्यालाच आहे ना बहुतेक. पण भेंडे संगमेश्वरपर्यंत आलो, एकही मला संगमेश्वरची पाठी दिसली नाही. संगमेश्वर आलं ना तुमच्यावर, हा तेवढा मोठा अत्याचार आहे. संगमेश्वरची पाठी लावायला सांगा हायवेला कुठेतरी, छोटीशी मोठीशी कोपऱ्यात. शाळा सुटली का पेपर झाला यांचा समजत नाही मला. अक्की द ब्लॉगर, अक्की द ब्लॉगर. हा केरळ
केरळमध्ये आमची शेनवडी वाडी आहे, तिथून आलो आम्ही. इथे अजूनही भेंडी मला ते जुन्या काळचीच घरं दिसतात. आमच्या इथेच कायची प्रगती झाली वाटतं, पण ह्या घरांमध्ये मजा आहे भाई. मी काय म्हणतो, माझ्या घरात जेव्हा पण मी माझ्या आता जेव्हा पैसे काय येतील ना, मी जे रिनोव्हेशन करणार आहे असं ओल्डमध्येच करणार, जुन्या पद्धतीचंच. नवीन पद्धत नाही पाहिजे आपल्याला, जुनी पद्धत बघा. किती जुनं घर आहे, काय बात आहे यार. अशी घरं मला आवडतात भाई. असं घर पाहिजे गावाला, तर गावाला आल्यासारखं वाटतं. नाही तर काय नाही, तर असं वाटतं भाई ते मुंबईला चालू आहे आपण. पोहे 20 रुपये, शिरा 20 रुपये, चहा 10 रुपये, असं पाठी लिहिलेलं मित्रांनो तिकडे. मी नाही काय बोललो, तिथे लिहिलेलं पाहिजे असेल तर घ्या तिथं. अरे भेंडी म्हणजे फ्लिपफ्लॉप घातले हे बघा. कसबा बोललं ना, कसब्यामध्ये ते म्हणून आलो पुढे. तसं अशी थोडीफार आयडिया होती आपल्याला. महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो फायनली आपण आलो त्या वाड्याच्या समोर आहे. इथे तुम्हाला समोर बघायला भेटेल हा वाडा आपल्या महाराजांना तिचं पकडलं. आजूबाजूचा परिसर तुम्हाला पूर्ण दाखवलं. इथं हे बॅक साईड आहे पूर्ण. हा पण जुनाच आवाज असेल. बॅक साईड आहे, थोडं पण बघू जायला. आता लोखंडाचा नवीन दरवाजा बांधला. हा बघा, हा जो वाडा जिकडे आपल्या महाराजांना पकडलं गेलं. आतमध्ये असं बघा, सगळं पडलं. इथे आपल्या महाराजांना पकडले गेले काही तिकीट आहे. आणि हा बघा, हा जुना गाव, हा जुना आहे. इथे नंतर राहिलेलं असणार ना लोक. म्हणले तर लाईट बीट आहे बघ. हे आत्ता बांधलेलं आहे. इथं जांबा बिंबा आत्ता बांधलेलं आहे. हा पूर्ण जुना असणार. सेम तेव्हा सारख्यात ना, छोट्या हाईटचं पूर्ण. त्या साईडला जाय भेटते का तिकडून मस्त जरा पूर्ण वाचायचं आहे. इथून आम्ही ती नदी बघतोय, ज्या नदीकाठी आपल्या महाराजांना पकडलेलं. ते जवळपास खाली आहे का सूरज? आहे असणार ना. तर वाईट ह्याच्या गोष्टीचं वाटतं की ती वास्तू आपली जपली पाहिजे होती. शासनाने काहीतरी जरा मदत करा, पैसे द्या जरा. कुठून आहे रे रस्ता? ही विहीर आहे का इथे? बापरे, हाय दिसतंय बघ. दिसतंय फोनमध्ये दिसतंय. इथून दिसते, अशी दिसते. खूप खोल आहे. नाही दिसत बाबा, नाही दिसत खाली पाणी आहे. इथे पडलो ना डायरेक्ट गेलोच. परत लवकर आहे भेटणार. खूप खोल आहे पाणी आहे म्हणून तेवढंच वाटतंय. त्याच्या पण खाली खोल आहे. हा, पाण्यापेक्षा पूर्ण जांबा दगडाने बनवली तिथे. लोक खाली तरी इथं खाली असतात. हा चल जाऊया आपण. सगळंच बघायचं आपल्याला, काही टेन्शन नको घेऊ. तू असं वर्क फ्रॉम होम सोडून आलेस. तू काम सोडून आलाय, आम्ही तुला सगळं दाखवणार. आणि इथे आहे आपण आपला वाडावरती आहे. तिथे इथून आलो तर इथे आपल्याला मंदिर बघायला भेटतात. प्राचीन मंदिर आहे, बहुतेक महाराजांचा काळातले जातात असं मला वाटतं. बघा इथे पण आहे. आणि त्याच्या समोर बघा ह्या साईडला पण मंदिर आहे ना महादेवाचं. हां, तोच तो अफजलला असणार त्याच्या आईची. त्याच्या चपला काढतो आणि जातो. आणि मी बोललो अफजलला त्याच्या आईला, ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल मी असं बोललो भाई अनसबस्क्राईब करून इथून निघून जा. पण आम्ही हेच बोलणार, हेच बोलायचं. हां, हाईट आहे ना, हाईट मित्रांनो एवढीच म्हणजे तुम्हाला वाकूनच जायचं. हे बघा, आणि आपली ही अवस्था गेली त्या अफजलला. त्याच्या आल्या त्याला मी लई शिव्या घालेन, पण काय आपले ब्लॉग सगळे
बघतात मोठी माणसं म्हणून आपण नाही बोलत आहे. आणि हे बघा पूर्ण दगडामध्ये इथे काहीतरी, इथे काय असेल हे इथे इथे या गोलावर. हो इथे गोल आहे. हां तर पाय ठेवणं चुकीचं आहे. इथे आतमध्ये शिवलिंग आहे. दिसतं आता कमी त्यांना इथे आहे आपलं शिवलिंग. तेच आम्ही पण बघतोय गोल काय असेल तर आता आतमध्ये शिवलिंग आहे. हे बघा इथे हे आहे. हे तर सांगतो तुम्हाला कसं आहे. हे अंबरेश्वर मंदिर आहे ना आपलं ह्याला टिटवाळ्याला त्याच्यासारखं. तुला ते बघायचं का काय हे वालं ते काय असेल आपल्या मंदिराच्या पाठी साईडने दाखवतं. ह्याला आपला अंबरनाथला आहे तसं. अंबरेश्वर मंदिरला आहे ना अंबरनाथ. ते अंबरनाथचं अंबरेश्वर. ओके. असं कोणते देव आहेत. पण मित्रांनो या मंदिरामध्ये ही एक मूर्ती आणि ही एक मूर्ती ठीक आहे. आणि ह्या मूर्त्या बघा, ह्या मूर्त्या त्या लोकांनी केल्यात. इथे बहुतेक काहीतरी असेल असं गोल बनवलं ना. नंदी वगैरे असेल घेता ठेवलेलं काहीतरी असेल बरं. आणि मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे. आणि तुम्हाला बोलू ना ते अंबरेश्वर. तुम्ही अंबरनाथला कधी गेलात अंबरेश्वर आपलं मंदिर आहे शंकर भगवानचं महादेवाचं. तसंच इथे पण आहे बघा. इथे आहे ना हे बघा इथे हा होल आहे. हे होलाचं तुम्ही डायरेक्ट बघून ना तर आपल्याला डायरेक्ट शिवलिंग बघायला भेटतं. तसं आहे तिथे. आणि आता आपण थोडं पुढे जाऊ. हे आपलं एक मंदिर. खूप काय बोलावं असं वाटते कारण हे जे आपले नंदी आहेत आणि जे आपले देव जातात ते सगळं सांगून जातात. हे सगळं बघूनच आपल्याला समजतं की त्या काळात काय झालं असेल आणि काय नसेल ते. आणि जर इथे आलं ना तर इथे आपल्याला जसं लढाई वगैरे झालेली त्या टाईपमध्ये ते मूर्ती बघायला भेटले बघा. पूर्ण लढाईचंच आहे ना हे. वरती शंकराची पिंड वाटते ही. राज्याभिषेकासारखं वाटतंय सिंहासनावर. खाली लढाई. अरे सगळीकडे तेच आहे बघ. वरती पण तेच आहे. सेकंड वाले वेगवेगळे. हां हे ते ही पालखी वाटते का. ही बाई सेकंडवाली पालखी नाही वाटते ही ना. पालखीमधून घेऊन चाललेत. आता खरं आता ॲक्च्युली यांचं काय असेल हे त्यांनाच माहिती असेल ज्यांनी हे काढलं असेल. हा बाई इथे घोड्यावर आहे. घोड्यावरून लढाई चालू आहे. समोर ढाल आहे, तलवार आहे. बाई इथं आहेत बघ काय काय. इथे काय आहे इथं आपण बघितलं. आणि इथे अजून एक मंदिर आहे बघा. हे वरती आहे ना. हे पण सगळं सांगत आहे आपल्याला की त्यावेळेला काय झालं असं. आणि आम्ही ती नदी बघतोय बहुतेक इथे खाली आहे बघ. इथे खाली गेलो ना तर नदी आहे. तर ती एक आपली बघू दिसली जर नाही दिसली तरी पण विचारत जाऊ. आणि बघा इथं एक मंदिर आहे. इथे पण शिवलिंग आहे. सेम परिस्थिती आहे. आपल्या रायगडावर पण जो नंदी आहे त्याच्यामध्ये तीच अवस्था केली त्यांनी. इथे पण इथे मंदिर कुठे तोडलंय. इथे तर पूर्णच तोडण्यात आलं मित्रांनो. ह्या गोलावर काय होतं नाही समजत नाही अजून. हे होम वगैरे करायला बसले असतील ना पण खड्डा पाहिजे ना तिथे. कसं होम करायला काहीतरी ठेवलं भांडं असतं ना ते होमाचं वेगळं. असं आहे पूर्ण एकंदरीत. आणि इथे तर पूर्णच तोडण्यात आलं. इथे मंदिर आपल्या महादेवाचे शिवलिंग आहेच ना आणि त्याची परिस्थिती
हे तुम्ही बघू शकता काय झालं. म्हणजे कोणत्या लेवलला आक्रमण झालं असेल विचार कर ना. तेव्हा फक्त महाराज वाचले असते ना, आज अख्ख्या भारताचा ना काय पलट झाला असता. भूतो न भविष्याचा इतिहास असता आता. हे बघा बघा मित्रांनो आहे इथे शिवलिंग बघा. हे पूर्ण पूर्ण मंदिर पडले आणि हे काय पावसामध्ये पडलेलं नसतं. हे तेव्हा झालंय तोडलेलं मंदिर आहे. हे लगेच समजते. पावसामध्ये पडण्यासारखे बांधलेच नव्हते तेव्हा. हा ना, एवढे गड किल्ले आपले अजून शाबूत आहेत ते नाही पडली. आपल्या मराठ्यांनी एवढी आक्रमण केली पण कधी कोणाच्या धर्मावर कधी कोणाच्या मंदिरावर कधीच आक्रमण नाही केलं. हा आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे आणि ह्या साल्यांचा इतिहास आहे बघा. इथं पण नंदीची जी अवस्था आहे घेतलं तर इथं तर कळसच तोडलं डायरेक्ट. माझ्या तर नाही बस सुरू. हे पण काहीतरी मंदिरातच असेल का. हे 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 असं तुटून पडलेलं वगैरे असेल. हां इथं काहीतरी असेल. हे बघा हावाला इथला हा बा मधला आहे ना गॅप तिथला असेल हावाला. आणि ह्याच्या मंदिर मगाशी आपण बघितलं नाही बघा. त्याचा तर कळसच तोडला झाला पूर्ण. ते पण मंदिर हे जाऊ आपण. नंदी आहे इथे एक मूर्ती आहे पण ती पण इथून बघा तर बहुतेक असं वाटते तोडण्यात आले ते पण. आणि इथे आपलं शिवलिंग आहे हे बघा आतमध्ये. आणि इथे एक मूर्ती आहे ती पण वरतून गेली. हे असं काहीसं मंदिर आहे बघा. तर का मित्रांनो इथून पण इथे ते मंदिर दिसतं तुम्हाला. तिथून आलो तर इथे आपल्याला ती नदी बघायला भेटेल. हीच आहे का ते. येऊन करू शकतो. इथून आता वरती आलं आणि आपलं तोच सरदेसाई वाडा इथे. काय बोलू काय नाही काय नाही समजते. फक्त तेव्हाचे दिवस म्हणजे तेव्हाचा तो काय आठवते कसं काय झालं असेल कसं महाराजांना पकडलं असेल महाराज वाचले असते का सगळ्या गोष्टी आठवतात. पण ठीक आहे भूतकाळ होता माझ्या गोष्टी झाल्या त्याला आपण तर काही करू शकत नाही कारण आपल्या हातात काहीच नव्हतं. आणि महाराजांनी आपल्यासाठी जे काही केलं ते खूप भारी अपूर्ण आहे. महाराजांनी आपल्यासाठी जे केलं जे बलिदान दिलं ते आपण वरतं जाऊन नाही दिलं पाहिजे मित्रांनो. मित्रांनो इथे आपला वाडा आहे. इथे सरदेसाई वाडा आहे आणि इथून आपण आलो की इथे आहे आपलं छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आणि इथे पण मंदिर वगैरे आहे. जाऊया. जय वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के हमारे से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी झुका नहीं जीवा काटी पुण्य बहाया धर्म का दिया नहीं
शिवाजी का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए हम शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है तुझा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था। श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा संक्षेप भूमंडळी। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी घेणे कैसी असे। सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली। यावनी करावे विशेष, हरीच मनवावे पुरुष, यापुढे आता विशेष काय लिहावे। शिवरायांची आठवावे, दीर्घ मानावे, इहलोकी परलोकी उडावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनासी आधारू, अखंड सिद्धा निर्धारू, श्रीमंत योगी। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय।